शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। PM किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्यांसाठी जर अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। आता लवकरच 17वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। 17वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही कामे करायची आहेत, तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवट पण नक्की पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर 17वा हप्ता कधी जमा होऊ शकतो? PM किसान योजनेत 17वा हप्ता या महिन्यातच म्हणजेच जूनमध्ये येण्याची शक्यता आहे। देशात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना मिळेल असे मानले जात आहे। मात्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। मात्र या हप्त्यांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचे कामे पूर्ण करणे आवश्यक आहेत। या 4 गोष्टी पूर्ण ठेवणे गरजेचे आहेत। जमिनीच्या नोंदीनुसार शेतकऱ्यांचे जमिनीचे मालकी हक्क स्पष्ट असावेत। PM किसान पोर्टलवर शेतकऱ्यांनी KYC करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। तुमचे बँक खाते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI लिंक केलेले असणे आवश्यक आहे। KYC करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत त्यांचे KYC पूर्ण केले नाही त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळणार नाही। PM किसान हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी KYC करणे आवश्यक आहे। याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदी पडताळणी झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता वर्ग केला जाणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कामे 17वा हप्ता जारी होण्याआधीच करून घ्यावीत असे आवाहन देखील केले जात आहेत। तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। हे वरील सर्व कामे तुम्ही PM किसानचा 17वा हप्ता येण्याआधीच करून ठेवा, जेणेकरून जेव्हा आपला 17वा हप्ता येईल तेव्हा आपल्या खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर केला जाईल। तर या सर्व गोष्टी शेतकरी नोंद घ्यावी। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व शेतकरी संदर्भाचे नवनवीन व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।